फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय न्यू व्लॉग. आज मी तुम्हाला पंत्या कलर करायला शिकवणार आहे, जे आपण दिवाळीत यूज करतो. आम्ही त्या पंत्या बनवताना अगदी रॉ मटेरियलपासून स्टार्ट केलेले आहे. आम्ही ते आणायला गेलो मार्केटमध्ये. त्याचे भाव कसे होते किंवा तिथे किती व्हरायटीज होत्या, कसे होते, कलर्स कसे सिलेक्ट केले, खूप काही गोष्टी केल्या आजच्या दिवसामध्ये, ज्या मी तुम्हाला दाखवणार आहे. सो स्टे ट्यून. वाव, किती सुंदर आहे तिथे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये पंत्या. अतिशय सुंदर होत्या. तसेच हे कलर केलेले सुद्धा अतिशय सुंदर होते. मला तर खूप आवडले, पण याच्या प्राईजही तेवढ्याच खूप जास्त होत्या, ज्या मला थोड्या हाय वाटल्या. सो मी या घेतल्या नाहीत. आणि मला जर माझी कला दाखवायची आहे तर मला विदाऊट कलर केलेले जास्त आवडल्या. यामध्ये खूप साऱ्या व्हरायटीज होत्या. कासव, हत्ती, कमळ, लॅम्प असे खूप प्रकारच्या वेगवेगळ्या व्हरायटीज होत्या. सो मी यातल्या काही घेतलेल्या आहेत. आणि हे प्लांट किती सुंदर आहेत, छोटे छोटेसे फ्लॉवर्सवाले. दिवाळीसाठी घरात कुठेही ठेवू शकता तुम्ही. खूप मस्त होते हे. बघू शकता इथे दिवाळीसाठी किती साऱ्या गोष्टी आलेल्या आहेत वेगवेगळ्या. आकाशकंदील, पंत्या, होम डेकोर, खूप काही आलं होतं. हे एक ऑर्चिडचं झाड होतं. याला एकदा फ्लॉवर्स आले की 1.5 महिना राहतात असं म्हणतात. झाली दिवाळीची शॉपिंग. ही आहे माझी आर्टिस्ट टीम. या पंत्यांना मी आधी व्हाईट कलर देऊन घेतोय, व्हाईट बेस. त्याच्यावर कलर दिला की ते जास्त उठून दिसते. मी पण करू. तुम्ही ते व्हाईट द्यायचं. आपण फक्त व्हाईट द्यायचं. तुम्ही दोघांनी फक्त व्हाईट कलर द्या. जरा द्यावं लागेल. आधी व्हाईट बेस कलर देतो. तसं तुम्ही डायरेक्टली पण पंतीला कलर करू शकता, पण एवढे कलर उठून नाही आहेत जेवढे व्हाईट बेस दिल्यानंतर येतात. सो थोडासा व्हाईट कलर कोणताही तुम्ही देऊ शकता. व्हाईट कलर म्हणजे ॲक्रेलिकमध्ये मी जो दिलेला आहे हा पर्ल व्हाईट आहे. अर्जुन, दिला तुमने त्याने. उलटा किया. तुम बाहेर द्यायचं, बाहेर. वो पागल है. शांत बस. सगळ्यात जास्त सुंदर कोणाची बनते ते बघू. माझीच बनते ह्यांना तर काही येत पण नाही. माझी पण बनते ना. माझी पण बनते. ठीक आहे. तू कोणतीच कलर नाही करत आहे. नाही. आम्ही पंचांचं कॉम्पिटिशन लावलेलं आहे. आणि मला बनते. बनते दे ना. थांब जरा, ते लगेच नाही करायचं. आधी हे सगळ्या पंचांचे थांब. कलर करा. मी नीट केलं. ते 4 नंतर करायचे. तो ते आशू करणार, त्याला हात नाही लावत. हे अशा प्रकारे व्हाईट कलर देऊन झाल्यानंतर याच्यावर आम्ही कलर्स दिलेले आहेत आणि आम्ही याचे कॉम्बिनेशन केलेले आहेत वेगवेगळे 2 कलर किंवा 3 कलरनी. आणि काही पंत्यांना आम्ही शेडिंग केलेलं आहे, 2 कलरचं शेडिंग केलेलं आहे. आणि हे कलर्स देऊन झाल्यानंतर त्याच्यावर आम्ही गोल्डन कलरच्या कलरनी डिझाईन केलेले आहे. कुठे डॉट दिलेले आहेत, कुठे स्ट्रोक दिलेले आहेत. हा आहे फायनल लुक. कसा वाटला तुम्हाला मला नक्की कळवा. आणि तुम्ही घरी जेव्हा पंत्या कलर कराल किंवा तुम्ही हे मी जे काही शिकवलं आहे ते तुम्ही घरी करण्याचा प्रयत्न जेव्हा कराल, तेव्हा करत असताना जर तुम्हाला काही अडचणी आल्या तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मी प्रत्येकाला उत्तर देण्याचा माझ्याकडून नक्की प्रयत्न करेल. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आणखीन एका आर्टसोबत किंवा आणखीन एका नवीन मजेदार किस्स्यांसोबत. सो स्टे ट्यून. बाय बाय.